नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून 12वी सायन्सच्या परीक्षेसाठी जे काही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश ह्या विषयाचे मार्कांची बेरीज याचं महत्त्व काय आहे आपल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये या संदर्भातला आजचा विषय आहे। वास्तविक 12वी सायन्सची परीक्षा दिल्यानंतर जे हायर सेकंडरी एज्युकेशन बोर्डमधून एक्झाम दिलेले असणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि जिओग्राफी किंवा ELT किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा क्रॉप सायन्स असा विषय घेऊन 12वी सायन्स पास झालेले असतात। या विद्यार्थ्यांना हायर साईडने कितीही स्कोर असेल तरी त्याच्या आधारे कुठल्याही प्रकारचे ॲडमिशन्स होत नाहीत। MBBS, BDS, BAMS, BUMS आणि BHMS ह्या 5 आयुष कोर्सेस, त्याचबरोबर डेंटल आणि मेडिकलसाठी ओपन आणि EWS विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची बेरीज ही 150 असणे गरजेचे आहे। म्हणजेच 300 पैकी आपल्याला 150 असणे गरजेचे आहे। फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची बेरीज 150 असणे आवश्यक आहे। त्यामध्ये फिजिक्सला समजा 35 किंवा 40 असतील आणि बायोलॉजीला जास्त असतील किंवा कसंही असेल तर सर्वांची बेरीज, प्रत्येकाची बेरीज 50 असण्याची आवश्यकता नाही। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगानं, त्याचबरोबर ACBC, SBC, OBC, VJ NT 1, 2, 3, त्याचबरोबर SC आणि ST या विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांची बेरीज फक्त 120 असणे आवश्यक आहे। म्हणजे 300 पैकी 40% असले पाहिजे आणि EWS आणि ओपनसाठी मात्र 50% असलं पाहिजे। SCBC मराठा आरक्षणाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 120 मार्क्स असतील तरीसुद्धा चालू शकतं। PWD ज्याला आपण पर्सन विथ बेंचमार्क डिफॉर्मिटी असं म्हणतो, डिसॅबिलिटी, ह्या डिसॅबिलिटी म्हणजे अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची बेरीज ही आपल्याला 45% म्हणजेच 135 असणे गरजेचं आहे। 300 पैकी 135 असणं आवश्यक आहे ओपन आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी, दिव्यांगसाठी। परंतु जर तो विद्यार्थी दिव्यांग असेल आणि OBC असेल किंवा SC ST VJ NT 1, 2, 3 या कॅटेगरीचा असेल तर त्याला 120 असतील तरीसुद्धा काही आवश्यकता लागत नाही, म्हणजे तो इलिजिबल होऊ शकतो। ओपन आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र 135 मार्क्स असणं आवश्यक आहे। त्यानंतर BPTH, BOTH, BA SLP, BP&O, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी या विद्यार्थ्यांसाठी मात्र 12वी सायन्स फक्त पास होणे गरजेचं आहे। त्याच्यासाठी कसल्याही प्रकारच्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची बेरीज ही किती असावी याच्याबद्दल ती कसल्याही प्रकारचं अडचण नाही। याचबरोबर 12वी सायन्समध्ये ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांची बेरीज किंवा सर्वांची बेरीज एकत्रितरित्या जर समजा अगदी 90-95% असेल तरी त्याचा काही कुठल्याही ॲडमिशनसाठी उपयोग होत नाही। एखाद्या विद्यार्थ्याला 600 मार्क्स असतील आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची बेरीज हे 160 असेल तरी चालतं आहे, आणि एखाद्या विद्यार्थ्याला 300 मार्क आहे आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी बेरीज 300 पैकी 290 आहे तरीसुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही। नीटचा स्कोअर हा सगळे ॲडमिशन प्रोसेस हे नीटचा स्कोअर होतात। त्यामुळं इलिजिबिलिटी क्रायटेरियासाठी जो काही 12वीच्या वर्गातल्या 12वीच्या सायन्समध्ये मार्क्स किती असलं पाहिजे याच्याबद्दल कसल्याही प्रकारचा अट नाही। बऱ्याच वेळा 12वीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोअर मिळाला आहे त्यांना एम्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना मात्र फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या तिन्ही विषयांची 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये ओपन, OBC, EWS या विद्यार्थ्यांसाठी 60% असणं आवश्यक आहे। म्हणजे 400 पैकी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 400 पैकी 240 असणं आवश्यक आहे। SC आणि ST विद्यार्थ्यांसाठी 50% म्हणजेच 200 मार्क्स असणं आवश्यक आहे। PWD विद्यार्थ्यांसाठी 45% म्हणजेच 180 मार्क्स असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर 12वीच्या मार्क्समध्ये सर्वात महत्त्वाचा दुसरा टॉपिक जो येतो तो म्हणजे BVSCसाठी ॲडमिशनसाठी। BVSCसाठी तुम्ही इलिजिबल होण्यासाठी सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी 50% फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिशची बेरीज पाहिजे। म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश यांची बेरीज 400 पैकी हे जे आपल्याला त्या ठिकाणी 200 असणं आवश्यक आहे।
परंतु OBC, SC आणि ST या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र 47.5% असणं आवश्यक आहे, म्हणजेच 140 मार्क्स असणं आवश्यक आहे। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे। त्याचबरोबर 12वी मात्र एकाच वेळेस तो पास झाला असला पाहिजे। त्याचबरोबर 47.5% 12वी सायन्ससाठी मार्क्स असले पाहिजे। फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्लिश, बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोलॉजी असेल तर त्यांच्यासाठी मात्र BBSCसाठी 150 मार्क्स पाहिजेत। 400 पैकी 200 मार्क्स म्हणजे 50% पाहिजे। आणि OBC आणि SC ST मात्र इकडे 47.5% म्हणजे 190 असतील तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल होऊ शकता। आता बऱ्याच अंशी आणखी एक महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची बेरीज जर 300 पैकी 150 असतील, 150 पेक्षा जास्त असेल तरच विद्यार्थ्यांना, म्हणजे 50% जास्त असेल तरच त्यांना महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या सर्व म्हणजे अदर स्टेट्समध्ये BMS असू दे किंबहुना MBBS असू दे याच्यासाठी ॲडमिशनसाठी आपल्याला ओपनचा क्रायटेरिया कंप्लीट केला पाहिजे। फक्त तेलंगणा हे एकमेव असं राज्य आहे की ज्या ठिकाणी आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची बेरीज 120 असेल आणि तो OBCमधून फॉर्म भरलेला असेल आणि OBCचं सेंट्रलचं डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला ॲडमिशन मिळू शकत आहे। ज्या विद्यार्थ्यांना SC BC कॅटेगरी आहे, बऱ्याच वेळा ते ओपन सांगतात, परंतु SC BC कॅटेगरी आहे म्हणजे मराठा आरक्षण आहे, त्यांच्यासाठी मात्र सर्व कॅटेगरीचे नियम लागू होतात। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आहेत अशा विद्यार्थ्यांनी म्हणजे फिजिक्स मराठा आरक्षणाचे असलेल्या विद्यार्थ्यांनी SC BCचे तिन्ही दाखले काढून घ्या। कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमी लेअर काढले की तुम्ही 120 मार्क असतील किंवा नीटचा क्रायटेरिया 113 मार्क्स असेल या वर्षीचा तरी तुम्ही इलिजिबल होत असता। त्यामुळं खूप साऱ्या गोष्टी या 12वीच्या मार्क्सवरती अवलंबून राहत असते। सर्व विद्यार्थी आणि पालकांना 12वीच्या मार्क्सचे महत्त्व या आत्ताचा जो टॉपिक आहे याच्याबद्दल तुम्हाला काही शंका राहिली नसेल असं मला वाटतं। या संदर्भात सर्व प्रकारच्या काही शंका कुशंका मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।